पाडव्यापासून सोन्याचे दर जवळजवळ 15 ते 17 हजार रुपयाने उतरले आहेत आणि चांदी तर जवळजवळ 2,10,000 रुपये उतरले आहे. बऱ्याच ग्राहकांना वाटते की आपण जे सोनं खरेदी केलेलं आहे आणि ते आता स्वस्त झालं तेव्हा आपलं नुकसान झालं. तर तुमचं नुकसान हे कधीही होत नाही सोन्यामध्ये. तुम्ही ज्यावेळी ते सोनं विकता आणि त्याचे पैसे घेता त्याचवेळी सोन्यात तुमचं नुकसान होऊ शकतं. पण आपण दागिने खरेदी केले असतो त्यामध्ये नुकसान होत नाही. मी 4,000 रुपये दर असल्यापासून सोन्याला पाहतो. एक 4,000 रुपये, 3,800 रुपये, त्यानंतर 6,000 रुपये, पुन्हा 5,500 रुपये, 16,000, 30,000, त्यामध्ये परत 27,000 रुपये, हे वर खाली होतच असतं. त्यामुळे जेव्हा दर कमी होतात ही सोनं खरेदीची पुन्हा संधी असते. आपल्या घरामध्ये जर का टोटल आतापर्यंत 10 तोळं सोनं असेल तर आपली पुढच्या पिढीपर्यंत 20 तोळं, 30 तोळं होणं हे आपला उद्देश असायला हवा. दर कमी आलं म्हणून पॅनिक होण्याची काहीच गरज नाही, तरी आणखीन खरेदी करायची संधी आहे. सोन्या चांदीच्या खरेदीविषयी तुम्हाला आणखीन कोणती शंका असेल तर आम्हाला जरूर कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी लोले ज्वेलर्स नक्कीच आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल.